So good morning guys. Finally we are in Goa and this is our hotel, the Neelam Grand. आणि आम्ही घेतोय आजच्या दिवसासाठी स्कूटी बिकॉज तुम्ही बघाल तर आज आम्ही ऑलमोस्ट 2 वाजलेले आहेत. तो जवळच्या लोकेशनला जायचंय त्यामुळे आम्ही ही घेतलेली आहे येल्लो स्कूटी. आयांश विवांश रेडी? येस, नाव लेट्स गो. गोवामध्ये आलात आणि स्कूटी घेतलं तर त्याच्यानंतर सगळ्यात पहिलं काम आहे पेट्रोल टाकणे. सो आम्ही आलो आहे पेट्रोल टाकायला. सो आफ्टर दॅट आम्ही गोवा एक्सप्लोर करू. से हाय विवांश. ये देखो मम्मी ने ये भी है. ज्यांनाही या मंथ मध्ये गोव्याला यायचं आहे आणि ते जर विचार करत असतील की पावसाळ्याचा महिना आहे आणि कसं जायचं, सो प्लीज तुम्ही बघू शकता इथे एकदम कडक उन्हाळ्यासारखं ऊन आहे ऍक्च्युली. सो ज्यांनाही गोव्याला यायचं आहे ते येऊ शकतात बिंदास. इथे काहीही पावसाळा वगैरे काहीही नाहीये. ऊन आहे कडक उन्हाळ्यासारखं, मे मंथ सारखं इकडे ऊन आहे. सो तुम्ही या मंथ मध्ये पण गोव्याला येऊ शकता. सबस्क्राइब लाईक. सो सगळ्यात पहिल्यांदा आम्ही आलो आहे कोकोनट ट्री रोड वरती. ह्याला पॅरा रोड म्हणून पण ओळखलं जातं. सो इथे आलोय आम्ही. तुम्ही बऱ्याच साऱ्या मूवी मध्ये पण बघितलं असेल हे ठिकाण. सो सगळ्यात पहिल्यांदा आलो आम्ही ह्या ठिकाणी. पारा रोड नंतर आता आम्ही निघालोय अंजुना बीचला. सो तो तिथून जवळ पडतो म्हणून आम्ही आता निघालोय अंजुना बीचला. अंजुना बीचला जाता जाता आम्हाला जवळ एक दिसलं नारळ पाणी. सो आम्ही इथे पितोय नारळ पाणी. त्यानंतर इथून हा सरळ रोड जातो अंजुना बीचला. त्याआधी आपण पिऊया नारळ पाणी. आणि आम्ही मलईवाले नारळ घेतलाय बिकॉज तुम्ही बघाल तर गरमी आहे. सो त्यामुळे आम्ही मलई नारळ घेतलाय. बहुत भारी है, बहुत भारी है. आ जाओ पियो. 1 2 3 स्टार्ट. किसको पीना है? मैं पियो. नहीं बस यार. नहीं नहीं चाहिए मलाई का. मलाई मुझे चाहिए. मुझे चाहिए. छान अशी मलाई खाऊन आम्ही पुन्हा निघालो अंजुना बीचच्या रोडला. सो जाता जाता ऊन खूप होतं. मला खूप ऊन लागत होतं आणि मी कोणताही स्कार्फ कॅरी नव्हता केला. सो त्यामुळे मी 1-2 दुकाने बघितलं. त्यामध्ये स्कार्फ बघितलं. त्यांच्या किमती जर तुम्ही बघाल तर इथे तुम्हाला खूप जास्त किंमत सांगतात. मग मी एक दुसरं दुकान बघितलं. सो तिथे मी हा वाला स्कार्फ फायनल केला. सो हा वाला स्कार्फ मला एक अराउंड 150ला मिळाला. सो बघाल तर अयांश गेले आहेत बीचवरती खेळायला. पाण्यामध्ये त्यांना भिजायचं होतं. सो ते गेले आहेत पाण्यामध्ये. अयांश विमांशने बीचवरती खूप म्हणजे खूप मजा केली. त्यांना क्लीन असा बीच मिळाला आणि त्यांना पाहिजे असं मजेशीर खेळायलाही मिळालं. त्यांना रोकायला टोकायला कोण होतं. आम्ही त्यांना काही बोललो नाही. तेही मग बिंदास खेळत होते. बराच वेळ ते पाण्यामध्ये खेळले. बघता आम्ही इथे मागवलं फ्रूट सलाड. फ्रूट सलाड मध्ये इथे ऍपल, संत्रा आणि आतमध्ये पायनॅपल, बनाना वगैरे आहे. बघा तर अगदी चांगली टेस्ट आहे. नाईस, गोड आणि असं आंबट अशी टेस्ट आहे. मस्त आहे.
हे ते रेस्टॉरंट होतं जे बीचवरती आम्ही जिथे खाल्लं वगैरे. नंतर तिथे चेंजिंगसाठी वगैरे पण सोय होती. सो जसे आयांश वियांश भिजलेले त्यामुळे आम्ही तिथे चेंजिंग वगैरे सगळं केलं. मग ते चेंज करून आम्ही पुन्हा निघालो आमच्या पुढे रस्त्याला. सो हे रेस्टॉरंट बघाल तर अतिशय चांगलं होतं, पूर्ण वूडचं होतं. पण आम्ही आतमध्ये नव्हतो बसलो, बाहेर सगळे असे बसलेले. सगळेच लोक ॲक्च्युली बाहेरच बसलेले असे. एकदम बीचला लागून हे असं रेस्टॉरंट होतं. सो एक म्हणजे ॲटमॉस्फिअर बघाल तर खूप छान असं ॲटमॉस्फिअर होतं. हा आहे अर्जेंटिना कॅफे, जो की इथे फेमस आहे. सो इथे फेमस होता म्हणून आम्ही आमच्या लिस्टमध्ये पण ठेवलेला की आपण इथे ट्राय करूया की इथे काय आहे म्हणून. अँड इथे तुम्ही बघाल तर आर्टच्या रिलेटेड खूप साऱ्या गोष्टी होत्या, जसं की लायब्ररी आहे, पुन्हा अजून बऱ्याच साऱ्या गोष्टी होत्या. सो तिथे तुम्ही फोटो वगैरेही क्लिक करू शकत होता. तो हे सगळंही इकडे होतं. सो आम्ही इथेही एन्जॉय केलं आणि इथेही आम्हाला स्नॅक्स म्हणजे जसं की आम्ही डिनर वगैरे आलेलो तर त्यामुळे भूक लागलेली. तो पेस्ट्रीज वगैरे पेस्ट्री ऑर्डर न करता आम्ही ऑर्डर केलं ॲवॅकाडो सँडविच. सो हे सगळं इकडे होतं. इथे पेंटिंग वगैरे पण खूप सुंदर सुंदर अशा पेंटिंग होत्या. तुम्ही बघाल तर लिटरली खरंच माझ्या घरात पण ॲक्च्युली पेंटिंग आहेत 2. सो मला असं वाटलेलं की ही पेंटिंग पण ऑब्वियसली गोव्यावरून आम्ही घेऊन नाही जाऊ शकत, पण ही पेंटिंग खूप सुंदर अशी पेंटिंग होती. सो आम्हीही पूर्ण त्या ठिकाणी पूर्ण राऊंडबाटा पूर्ण फिरलो आम्ही की काय काय आहे एक्झॅक्टली तिथे बघण्यासारखं. सो हे पेंटिंग वगैरे बघून झाल्यानंतर इथे होती लायब्ररी. लायब्ररीमध्ये आम्ही बरेच सारे असे बुक्स बघितले. पुन्हा कॉमिक पण होते मुलांसाठी. मी 2-3 कॉमिक्स त्यांना दाखवले. त्यांना इथे त्याच्यावरती जे चित्र असतात ते बघून त्यांना आनंद झाला. त्यानंतर आला ॲवॅकाडो सँडविच. तेही आयांशने फर्स्ट टाईम खाल्लेलं तर त्यांनीही आवडीने खाल्लं. सो त्यानंतर आम्ही पुन्हा निघालो बाहेर फिरण्यासाठी. सो नेक्स्ट जे आमचं डेस्टिनेशन आहे ते आहे रिटर्न हॉटेल. सो आम्ही पुन्हा रिटर्न हॉटेलच्या रस्त्यावरती यायला निघालो. पण जर तुम्ही क्लायमेट बघाल तर त्यावेळेस क्लायमेट खूप सुंदर असं झालेलं आणि असं थोडासा झिरमिर असा पाऊस पडायला लागला थोडा थोडा. सो त्यासाठी आम्ही थोडा वेळ थांबलेलो. सो लगेच तो एक 5 मिनटं जास्तीत जास्त पडला असेल. त्यानंतर पुन्हा लगेच पाऊस थांबला. मग पाऊस थांबल्यावरती आम्ही पुन्हा निघालो आमच्या रस्त्यावरती रिटर्न हॉटेलसाठी. सो हे असे जाताना तुम्ही बघाल तर चर्च होते, पुन्हा बरेच सारे लेक्स होते. सो हे लेक साईड हॉटेल वगैरे पण आहे तिथे. तर खूप छान छान असं बघण्यासारखं आहे गोवा. आम्ही रिटर्न आत्ता आलो रूमवरती. सो रूमवरती येऊन आम्ही फटाफट फ्रेश झालो, रेडी झालो. जर मुलं बघाल तर दोघं पण झोपली आहेत. आणि विवांशने स्कूटीवरती येताना त्याने पाडलं त्याचं हे सँडल. सो सँडल पाडली म्हणून आम्ही आता ती आणायला चाललेलो आहे पुन्हा. आणि काहीतरी बाहेर खाण्यासाठी पण बघतो, तेही घेऊन आम्ही रूमवरती येणार आहे पार्सल घेऊन. सो त्यासाठी मी रेडी होते. जस्ट एका तासासाठी खाली जायचं आहे. सो मी रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. सो आपण भेटूया. विवांशने त्याच्या दोन्ही सँडल हरवलेल्या म्हणून मी आलेली मार्केटमध्ये सँडल त्याला घेण्यासाठी. सो आम्ही बऱ्याच ठिकाणी सँडल बघितली. मोस्ट ऑफ द ठिकाणी मोठ्या माणसांची, मोठ्या मुलांची सँडल्स होते, पण लहान मुलांची सँडल मिळत नव्हती.
सो आम्ही बरेच फिरलो, बरेच दुकानं आम्ही चेक केले. मग पुढे आम्ही गेलो तर त्यावेळेस आम्हाला एकाच वेळी 2 दुकानामध्ये तशी सँडल मिळाली आणि ही ब्ल्यू कलरची सँडल मी घेतली आणि ॲक्च्युली छान सँडल आहे, कलरही त्याला छान वाटतो. सो आणि ही आत्ता जी हरवली तीही सँडल त्याला जस्ट 2 दिवसा अगोदरच घेतलेली. सो तीही त्यांनी हरवलेली आहे. आता बघू आपण ही किती दिवस तो टिकवतोय. त्यानंतर आम्ही तिथे ट्राय केला शोरमा. तिथेच एक शोरमावाला होता अँड त्याचा शोरमा तुम्ही पहिला टेस्ट करून तर खूप छान असा शोरमा होता. नक्कीच कोणी गोव्याला आलं की इथे शोरमा ट्राय करा आणि हा असा आजचा दिवस स्पेंड झाला. थँक्यू.